नमस्कार, मी आशा. आपल्याला आज एक्सरसाइज 1.2 सुरू करायचा आहे. फर्स्ट एक्झाम्पल आहे. आपल्या रूट 5ला इरॅशनल नंबर प्रूव्ह करायचा आहे. व्हॉट इज मीन बाय इरॅशनल नंबर्स? तर ज्या नंबर्सचं आपल्याला p/q या फॉर्ममध्ये एक्सप्रेस करता येत नाही त्याला आपण इरॅशनल नंबर्स असं म्हणतो, वेअर q इज नॉट इक्वल टू 0. तर याचा प्रूव्ह आपल्याला कॉन्ट्रडिक्शन मेथडने प्रूव्ह करायचं. कॉन्ट्रडिक्शन मेथड म्हणजे जे प्रूव्ह करायचं आहे त्याच्या अगदी उलट आपण गृहीत धरणार. लेट रूट 5 इज रॅशनल नंबर. जर रूट 5 रॅशनल नंबर असेल तर रूट 5ला या फॉर्ममध्ये आपल्याला एक्सप्रेस करता येईल. लेट रूट 5 इज रॅशनल नंबर. देअरफॉर रूट 5 इज इक्वल टू a/b वेअर b इज नॉट इक्वल टू 0. आता a/b मी ज्याचं की सिम्प्लिफिकेशन आपण केलेलं आहे. फ्रॅक्शन आता 18/27. तर याचं सिम्प्लिफिकेशन केलं, याला 9ने डिवाइड केलं तर 2/3 येतं. तर 2/3चं सिम्प्लिफिकेशन होऊ शकत नाही. म्हणजेच यांचा 2 आणि 3मध्ये फक्त 1 हा फॅक्टर कॉमन आहे. ओके. आता जर दोन नंबरमध्ये फक्त 1 हा फॅक्टर कॉमन असेल तर त्या नंबर्सला आपल्याला कोप्राईम नंबर्स असे आपण म्हणतो. ओके. तर आता कोप्राईम म्हणजे प्राईमच नंबर असायला हवेत असं नाही आहे. 5, 9 तर हे दोन नंबर्स पण कोप्राईम आहेत. इथं 9 हा नंबर प्राईम नाही आहे, तरी पण ही पेअर कोप्राईम नंबरची पेअर आहे. आता a/b हे असे नंबर्स आहेत ज्यांच्यामध्ये फक्त कॉमन फॅक्टर 1 आहे. इट मीन्स दे आर कोप्राईम नंबर्स. a and b आर कोप्राईम. आता आपण यांचा स्क्वेअर करूया. आता रूट 5चा स्क्वेअर काय येईल? रूट 5 मल्टिप्लाय बाय रूट 5 इज इक्वल टू 5 येतो. हे रूट निघून जातं. रूट 5चा स्क्वेअर आला 5. रूट 5 स्क्वेअर इज इक्वल टू एक स्टेप वाढवूया आपण, a²/b² और a/b ब्रॅकेट स्क्वेअर करूया. आता ब्रॅकेटमध्ये रिझन लिहितो आपण, स्क्वेअरिंग बोथ द साइड्स. आता त्यांचा स्क्वेअर करून घेऊया. रूट 5चा स्क्वेअर 5 आला, a² आणि bचा स्क्वेअर b². आता हे b मी या साईडला नेते. 5b² इज इक्वल टू a². ओके. तर आता याच्या आधी तुम्हाला एक थेरम झालेला आहे. इफ p डिवाइड्स a² देन p डिवाइड्स a. ओके. इफ p डिवाइड्स a² देन हे नेहमी लक्षात ठेवा, देन p डिवाइड्स a. इथं p हा प्राईम नंबर आहे आणि a हा a नी पॉझिटिव्ह नंबर आहे. p जर a² डिवाइड करत असेल तर p a डिवाइड करतो. आता इथं तसंच आहे. 5b² इज इक्वल टू a². म्हणजे एक असा नंबर येतोय की ज्याला मी 5ने मल्टिप्लाय करते, a नी नंबर घेऊ. 5 मल्टिप्लाय बाय 7 इज इक्वल टू काय आला 35. तर हा येणारा जो नंबर आहे तो 5ने डिव्हिजिबल असतोच. म्हणजेच p डिवाइड्स a². ही कंडिशन इथं आहे. 5 डिवाइड्स a². ओके. 5 divides a². Therefore, according to this theorem, 5 divides a. ओके. आता ब्रॅकेटमध्ये आपण रिझन लिहूया. इफ p divides a² then p divides a. ओके. आता मी काय करते, a नी नंबर, आता 5 डिवाइड्स a आहे म्हणजेच 5 मल्टिप्लाय बाय a नी नंबर इज इक्वल टू a येतोय. ओके. 5 मल्टिप्लाय a नी नंबर 7 इज इक्वल टू 35 असा a नी नंबर असेल, किंवा 5 मल्टिप्लाय बाय 3 इज इक्वल टू 15 असेल. तर आता इथं मी a नी एक कॉन्स्टंट आहे c, असा की आता इथं a ची किंमत काही फिक्स नाही आहे. ओके. तर मी असा c एक कॉन्स्टंट किंवा इंटिजर घेते की ज्याच्यासाठी 5c इज इक्वल टू a आहे, कारण 5 डिवाइड्स a. 5 डिवाइड्स a म्हणजेच
ए हा नंबर 5ने मल्टिप्लाय करून येतोय. 5ने एखादा इंटीजर नंबर मल्टिप्लाय करून आलेला नंबर म्हणजेच ए आहे. त्याचाच अर्थ आहे 5 डिवाइड्स ए. लेट और डायरेक्ट लिहा 5c इज इक्वल टू ए फॉर एनी इंटीजर सी. ओके, सी इंटीजर किंवा कॉन्स्टंट आहे. आता मी काय करते, यांचा स्क्वेअरिंग करते. ह्याला आपण नंबर 1 देऊया. स्क्वेअरिंग बोथ द साइड्स. 5c स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर. स्क्वेअरिंग. आता इथं 5cचा स्क्वेअर, आधी 5चा स्क्वेअर 25 आणि cचा स्क्वेअर c स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर. दिस इज इक्वेशन नंबर सेकंड. आता इक्वेशन नंबर फर्स्ट आणि सेकंडमध्ये आपण ए स्क्वेअरच्या व्हॅल्यू काढलेल्या आहेत. मग त्या आपण इक्वल करूया. 5b स्क्वेअर ही ए स्क्वेअरची व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर 2मध्ये ठेवूया. 25c स्क्वेअर इज इक्वल टू 5b स्क्वेअर. मग आता ह्या इक्वेशन आपण सिम्प्लिफाय करूया. कसं सिम्प्लिफाय करणार, इकडे 25 इकडे 5 आहे. 25 आपल्याला असं लिहिता येईल 5 मल्टिप्लाय बाय 5 मल्टिप्लाय बाय c स्क्वेअर असतं इथं इज इक्वल टू 5b स्क्वेअर. आता हे सेम साईडला इक्वेशनचा एक नंबर असेल तर तो कमी होतो, तो निघून जातो. ह्या इक्वेशनला मी 5ने डिवाइड करते किंवा हे 5 कॅन्सल करते. इथं काय आलं फक्त आता 5c स्क्वेअर इज इक्वल टू b स्क्वेअर. अगेन आता मागासारखी कंडिशन आली. 5ने एनी नंबर मल्टिप्लाय करून b स्क्वेअर येतो. ओके, तर 5 डिवाइड्स b स्क्वेअर. देन 5 डिवाइड्स b स्क्वेअर. जर 5 b स्क्वेअरला डिवाइड करत असेल तर सेम 5 डिवाइड्स b अकॉर्डिंग टू दिस थेरम. कोणता थेरम, 5 डिवाइड्स b येईल. इफ p divides a square then p divides a. ओके, जर आता मग इथं दोन्हीकडे बघा 5 डिवाइड्स a आणि 5 डिवाइड्स b आहे. देअरफॉर 5 डिवाइड्स बोथ a अँड b. मग 5 जर बोथ a आणि b ला डिवाइड करत असेल तर 5 हा a आणि b चा कॉमन फॅक्टर आहे. फॅक्टर म्हणजे काय की ज्यावेळेस मी एखाद्या नंबरला डिवाइड करते त्यावेळेस मला रिमाइंडर 0 येतो. मी 5ने bला डिवाइड केलं तर रिमाइंडर 0 येतो, कारण 5ने मल्टिप्लाय करूनच येणारा नंबर म्हणजे b आहे. ओके, 5 इज कॉमन फॅक्टर ऑफ बोथ a अँड b. बट आता आपण सुरुवातीला काय लक्षात घेतलं होतं किंवा काय कन्सिडर केलं होतं, √5 इज इक्वल टू a अपॉन b. पण a आणि b कसे नंबर्स आहेत, a अँड b आर द कोप्राईम. कोप्राईम मीन्स ज्याचा कॉमन फॅक्टर फक्त 1 असतो त्या नंबर्सला आपण कोप्राईम नंबर म्हणतो. पण आता इथं तर काय आलं आहे, 5 इज कॉमन फॅक्टर ऑफ a अँड b बोथ. ओके, तर आता मग एकतर हे करेक्ट आहे किंवा हे करेक्ट आहे. तर आता आपण जे गृहीत धरलं होतं, जे कन्सिडर केलं होतं ते रॉंग आहे. ओके, तर मग आता हे असू शकणार नाही. √5 इज इक्वल टू a अपॉन b नाहीच. ओके, हे रॉंग आहे. देअरफॉर √5 इज इरॅशनल नंबर. ओके, 5 इज कॉमन फॅक्टर ऑफ बोथ a अँड b. दिस कॉन्ट्राडिक्ट्स दॅट a अँड b आर द कोप्राईम नंबर्स. ओके, this is contradiction because a and b are co-prime. Okay, therefore our assumption is wrong. Our assumption काय होतं, √5 is rational number. Okay, therefore our assumption is wrong. √5 is irrational. Sorry.
ओके, कळालं? जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.